विद्यार्थी मित्रांनो, ललवानी स्कूल ऑफ मॅथमॅटिक्समध्ये मी तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, प्रॉब्लेम सेट 4 क्वेश्चन नंबर 4 आज आपण पाहणार आहोत. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण 4.1, 4.2, 4.1, 4.2 आणि प्रश्नसंच 4 मधील क्वेश्चन नंबर 2 आणि 3 मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. त्याची व्यवस्थित तुम्ही प्रॅक्टिस केली असेल अशी अपेक्षा करतो. क्वेश्चन नंबर 4. ड्रॉ ए सर्कल ऑफ डायमीटर 6.4 सेंटीमीटर. टेक अ पॉइंट R at a distance equal to its diameter from the center. सेंटरचं नाव दिलंय का? नाही. ड्रॉ टेंजंट फ्रॉम पॉइंट R. मराठीमध्ये 6.4 सेंटीमीटर व्यासाचं एक वर्तुळ काढा. वर्तुळ केंद्रापासून व्यासा एवढ्या अंतरावर R घ्या. या बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढा. मित्रांनो, पहिलं टार्गेट पूर्ण करू. 6.4 पहिले रफ फिगर काढतो. 6.4 काय काढलेलं आहे? 6.4. याला मी नाव देतो AB. हा झाला डायमीटर ऑफ द सर्कल. काय झालेला आहे? डायमीटर ऑफ द सर्कल. आपण याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढून लंबदुभाजक तुम्हाला येतो काढता. सध्या आपण अंदाजे काढणार आहोत. याला म्हणू OA आणि OB. हे झाली त्रिज्या, वर्तुळाची रेडियस झाली. सर्कलची काय झाली? रेडियस. आता ओवर B इतका अंतर किंवा A इतका अंतर घेऊन आपण आता काय काढणार आहोत? सर्कल काढणार आहोत. काय करणार आहोत? सर्कल. आपलं पहिलं टार्गेट पूर्ण झालं. हा डायमीटर झाला. हा कितीचा आला? 6.4चा आला. आपल्याला रेडियस दिलेली नव्हती. आपल्याकडे 2 मार्ग होते. डायमीटर D इज इक्वल टू 6.4 सेंटीमीटर. R इज इक्वल टू D/2 6.4/2 3.2 सेंटीमीटर. आणि चॉपमध्ये 3.2 घेऊन आपण सर्कल काढलं असतं तरी चाललं असतं. पण जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन प्रकरणाचं नाव आहे. जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन करू येतं आपल्याला. 6.4चा सेगमेंट काढला, याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर किंवा मराठीमध्ये लंबदुभाजक काढला, अर्ध्यापेक्षा जास्त अंतर, त्याचं आपण परफेक्ट झालो. आपल्याला जिथे इंटरेस्टेड झालं त्याला O म्हटलं. OA इतकं अंतर घेतलं आणि सर्कल काढलं. आपला 1 मार्क पक्का होईल. सध्या आपली रफ फिगर आहे. टेक ए पॉइंट R at a distance equal to its. आता इतकं डिस्टन्स घ्यायचं, डायमीटर इतकं. किती डिस्टन्स घ्यायचं? डायमीटर इतकं. चॉपचं मेटल पॉईंट कुठे ठेवायचं? O मध्ये. आणि असा एक चॉप काढायचा. काय काढायचा? चॉप काढायचा. आणि याला काय करायचं? जोडायचं. हा झाला पॉइंट R. OR इज इक्वल टू 6.4 सेंटीमीटर. टेक ए पॉइंट R ॲट अ डिस्टन्स इक्वल टू इट्स डायमीटर. डायमीटर किती आहे? 6.4. O पासून 6.4 सेंटीमीटर अंतरावर कोणता बिंदू घ्यायचा? R. 6.4 मोजायची गरज नाही. आपण काय करू? हे अंतर घेऊ. हे झालं 6.4, 6.4. हे झालं अंतर याच्यातलं. आता R हा बिंदू कुठून? 2 गाव आहेत, O आणि R. O आणि R. O वर ठेवलं. 6.4चा एक चॉप काढला. जिथे छेदलं त्याला काय म्हटलं? R. चला, Rचं काम झालं आपलं. 2 टार्गेट आपण पूर्ण केले. सर्कल काढलं, R काढलं. आता तिसरं टार्गेट आपल्याला काढायची टँजंट. आणि कुठून काढायची? R पासून. काय केलं? 6.4 सेंटीमीटरचा व्यास काढला, त्याचा लंबदुभाजक काढला. O आला. OA इतकं अंतर घेतलं, सर्कल काढलं, वर्तुळ काढलं. बरोबर आहे. त्याच्यानंतर AB इतकं अंतर घेतलं चॉपमध्ये, O वर ठेवलं. इथं हा पॉईंट घेतला R. आणि R मधून मला काय काढायचे आहेत? टँजंट काढायचे आहेत. चला, हाऊ मेनी टँजंट्स कॅन बी ड्रॉन फ्रॉम द पॉइंट आउटसाइड द सर्कल. वर्तुळाच्या बाह्य बिंदूतून वर्तुळाला किती स्पर्शिका काढता येतात? 2. आपलं MCQ क्वेश्चन नंबर 1 मध्ये किती प्रश्न येतो? दुसरा प्रश्न. चला, याला मी नाव दिलं C, याला नाव दिलं D. RC कॉन्ग्रुएंट टू RD. वर्तुळाच्या बाह्य बिंदूतून काढलेल्या स्पर्शिका खंडाची लांबी समान असते. टँजंट सेगमेंट ड्रॉन फ्रॉम द पॉइंट आउटसाइड द सर्कल आर कॉन्ग्रुएंट. पडताळून पाहू बरोबर आहे का हे थेरम.
आपली दोन्ही कामं होतील. तर मित्रांनो, या प्रकारे ही रफ आकृती झाली. घर बांधण्यापूर्वी नकाशा आवश्यक आणि जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन करण्यापूर्वी रफ आकृती आवश्यक. याचा 1 मार्क असतो. कधी कधी बोर्डाच्या परीक्षेत रफ आकृती नसेल तर आपला 1 मार्क हा कट होतो. म्हणून रफ आकृती काढायची, गोंधळ व्हायचं काम नाही, आपल्याला बी चांगलं. चला आता मी काय काढू? 6.4. नेहमीप्रमाणे मला तुम्हाला सांगावं लागेल किंवा 6.4 तर फार लहान येतं. मग काय करायचं आता? 6.4 मी अंदाजे घेतो. याला नाव देतो AB. 6.4 सेंटीमीटर. 6.4 सेंटीमीटरचा एक रेषाखंड काढा. याचा आता लंबदुभाजक, परपेंडिक्युलर बायसेक्टर, अर्ध्यापेक्षा जास्त अंतर, टेक अ डिस्टन्स मोर दॅन हाफ. 1 2 B वर ठेवा. 3 4. स्केलच्या साह्याने आपल्याला हे जोडायचं आहे. ओके. हा झाला परपेंडिक्युलर, हा झाला बायसेक्टर. लंब दुभाजक, 2 समान भाग, याला म्हटलं O. काय म्हटलं आपण याला? O. आता OA इतकं अंतर घ्या आणि तितकंच अंतर OB आहे का पाहून घ्या. बरोबर आहे, राईट. चला OA इतकं अंतर घेऊन सर्कल काढा. आपलं पहिलं टार्गेट पूर्ण झालं, सर्कल काढलं. कितीचं सर्कल काढलं? 6.4चं. आता दुसरं टार्गेट काय आपलं? R पॉईंट घ्यायचा आपल्याला. काय घ्यायचा? R पॉईंट. किती अंतरावर आहे? व्यासा इतक्या अंतरावर आहे, डायमीटर इतक्या अंतरावर. चला आता इतकं अंतर घ्या. माझा चॉप थोडासा कमी पडतोय. ठीक आहे, थोडा कमी पडतोय चॉप. चला O वर ठेवा आणि काय काढायचं आहे? चॉप काढायचा आहे. काय काढायचं आहे? चॉप काढायचा आहे. मी आता इथं स्केलचा वापर करतो. 15 15 5 20. 15 15 5 20 आणि हा जोडायचा आहे. हा झाला पॉईंट R. कोणता पॉईंट झालेला आहे? R. चला मित्रांनो, बरोबर आलं का? पुन्हा एकदा पाहा तुम्ही. 15 5 20. 15 5 20. मित्रांनो, OR आणि AB हे सेम पाहिजे. हा व्यास आहे, हा डायमीटर आहे, तितकंच अंतर OR पाहिजे. आता आपल्याला काय काढायचं? ORचा परपेंडिक्युलर बायसेक्टर, ORचा लंबदुभाजक, लोखंडी टोक, मेटल पॉईंट, कीप ऑन द O, अर्ध्यापेक्षा जास्त अंतर. 1 2 R वर ठेवा. R वर ठेवायचं. 3 आणि इथं 4. स्केलच्या साह्यानं हे जोडायचं आहे. मित्रांनो, 100% हे सर्कलला टच होणार आहे. हा परपेंडिक्युलर बायसेक्टर सर्कलला टच होणार आहे. 100% टच होणार आहे. कारण काय झालं? हे 6.4 होतं पूर्ण, म्हणजे हे किती आलं? 3.2. हे किती आलं? 3.2. OR किती आहे? 6.4 आहे. 3.2 गेलं म्हणजे राहिलं किती? 3.2. म्हणून हा बरोबर सर्कलला टच होणार आहे. आणि ही सुद्धा एक टँजंट तयार झाली. पण ही टँजंट R मधून जात नाही. कशातून जात नाही? R मधून. आपल्याला टँजंट्स काढायच्या. कुठून? R मधून. वर्तुळाची ही स्पर्शिका झालेली आहे, पण ही स्पर्शिका R मधून गेली का? नाही. आपल्याला R मधून स्पर्शिका काढायच्या. आता B वर ठेवा. R इतकं अंतर घ्या आणि एक सर्कल काढा. ते O आणि R दोघातून गेलं पाहिजे. O आणि R मधून दोघातून गेलं पाहिजे. आलं लक्षात? आणि जिथे एकमेकाला इंटरसेक्ट झाले त्याला नावं द्या. 2 सर्कल. A झालं, B झालं, C D, लाईन L, लाईन M, नावं देत चालायचे. आणि स्केलच्या साह्याने R आणि D जोडायचा आहे.
आर आणि डी जोडल्यावर आर आणि सी जोडायचा आहे. आणि नंतर आपल्याकडं 2 लोखंडी टोक असलेला चॉप असेल, त्याच्या साह्यानं हे मोजा किती आहे, आर सी आणि आर डी. आणि हे दोन्ही सेम येणार आहेत. हे दोन्ही काय येणार आहेत, सेम येणार आहेत. या प्रकारे मित्रांनो क्वेश्चन नंबर 4 आपण कंप्लीट केलेला आहे. आता काय काय केलं पुन्हा एकदा आपण रिवाईज करणार आहोत. मी आता रफ आकृती काढतो, पुन्हा एकदा रिपीट करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एखादा पॉईंट लक्षात नाही आला पुन्हा एकदा सांगतो. तरी लक्षात नाही आला तर यूट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाका, मी तुम्हाला त्याचं क्लिअर करायचा प्रयत्न करेन. चला इतकी काढतो. ए बी किती झाली 6.4. मी अंदाजे काढली, तुम्ही अंदाजे काढू नका नाहीतर मग सगळंच घोळ होईल. 6.4 थोडंसं लहान आहे. आता मी याचा काढतो परपेंडिक्युलर बायसेक्टर, लंब दुभाजक. 1 2 3 4. स्केलच्या साह्यानं हे जोडायचं आहे. स्केलच्या साह्यानं हे जोडायचं आहे. हा झाला परपेंडिक्युलर, हा झाला बायसेक्टर, याला नाव दिलं ओ. हा झाला लंब, हे झालं दुभाजक. ओ आला मध्यबिंदू, हा झाला वर्तुळाचा केंद्रबिंदू. चला नंबर 1, ओ बी इतकं अंतर घ्या, तितकंच अंतर ए सुद्धा येणार आहे. बी आणि ए मधून राईट गेला पाहिजे. बी आणि ए मधून राईट गेला पाहिजे सर्कल. पहिलं टार्गेट पूर्ण झालं आपलं, सर्कल काढायचं, वर्तुळ काढायचं. पहिलं टार्गेट काय, सर्कल काढणे, वर्तुळ काढणे. आता इतकं अंतर घ्या ए बी इतकं अंतर घ्या, कारण हा व्यास आहे. व्यासा एवढं अंतर घ्या, डायमीटर एवढं. ओवर ठेवा आणि एक चॉप काढा आणि त्याला जोडून घ्या. जिथं छेदलं त्याला म्हणा आर. काय म्हणायचं, आर. ओ आर इक्वल टू ए बी इक्वल टू 6.4. ओ आणि आर या गावामध्ये डायमीटर इतकं, व्यासा इतकं अंतर आहे 6.4. चला आता ओ आरचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा. ओवर ठेवा, अर्ध्यापेक्षा जास्त अंतर. 1 2 आरवर ठेवा. 3 4 स्केलच्या साह्याने जोडा. मित्रांनो ही परपेंडिक्युलर बायसेक्टर 100% सर्कलला टच होईल, कारण हे झालं 3.2, हे झालं 3.2 आणि पुढचा राहिलेला भाग सुद्धा 3.2. म्हणून हा सेंटर पॉईंट आला. टँजंट तर खरं तयार झालेली आहे, पण ही टँजंट आर मधून जाते का, नाही. आपल्याला टँजंट किंवा स्पर्शिका कुठून काढायची, आर मधून. आणि म्हणून आता काय करा, इतकं अंतर घ्या बी आर आणि एक सर्कल काढा. ते बरोबर ओ मधून गेलं पाहिजे. ओ आणि आर मधून सर्कल गेलं पाहिजे. गेलेलं आहे. दोन्ही सर्कल एकमेकाला जिथे इंटरसेक्ट झाले त्याला नाव द्या सी आणि डी. काय नाव द्यायचं, सी आणि डी. आणि स्केलच्या साह्याने आर डी जोडा. स्केलच्या साह्याने आर सी जोडा. याला नाव द्या यल, याला नाव द्या यम. परपेंडिक्युलर बायसेक्टर. या प्रकारे मित्रांनो आपण 3 टार्गेट पूर्ण केले. पहिले ए बी काढला, परपेंडिक्युलर बायसेक्टर काढून सर्कल तयार केलं. त्याच्यानंतर इतका अंतर घेऊन ओ पासून आर बिंदू काढला. इतका अंतर घेतलं, ओ पासून आर बिंदू काढले इतक्याच अंतरावर. आणि आरचा काय काढला, ओ आरचा काढला परपेंडिक्युलर बायसेक्टर, लंब दुभाजक. बी ओ किंवा बी आर इतकं अंतर घेतलं, एक सर्कल आणखी काढलं. आणि हे सर्कल एकमेकाला जिथं छेदले त्याला नाव दिलं सी आणि डी. आणि या प्रकारे मित्रांनो आपण क्वेश्चन नंबर 4 पूर्ण केलेला आहे. आता आपल्याला क्वेश्चन नंबर 5 कडे जायचं आहे. कशाकडे जायचं आहे, क्वेश्चन नंबर 5. चला काय आहे क्वेश्चन नंबर 5, पुस्तकामध्ये पेज नंबर 99 वर पहा. क्वेश्चन नंबर 5. राईट डाऊन. Draw a circle with center P.
ड्रॉ an arc AB of 100 degree measure. Draw tangent to the circle. Draw tangents to circle from A and B. मराठीमध्ये केंद्र पी असलेलं एक वर्तुळ काढा. चला पहिलं टार्गेट काय आहे? पहिलं टार्गेट आहे, सांगा व्हॉट इज द फर्स्ट टार्गेट? आपल्याला टार्गेट फिक्स करावं लागतात मित्रांनो. पहिलं टार्गेट काय? सर्कल काढा. रेडियस मनानं घ्या. 100 मापाचा एक लघुकंस AB काढा. या सर्कलवर एक कंस, हा कंस AB कितीचा? 100 डिग्री 100 अंशाचा. ए व बी बिंदूमधून वर्तुळाला स्पर्शिका काढा. ए मधून नंबर 3चं टार्गेट ए बी याच्यातून काय काढायची? स्पर्शिका. मित्रांनो उदाहरण अतिशय सोपं आहे आणि उदाहरण थोडंसं अवघड नाही म्हणणार मी, पण आपल्याला आपलं चॅप्टर नंबर 3 4.1 आणि 4.2 आपण किती प्रॅक्टिस केली आहे याची परीक्षा घेणारे हे प्रॉब्लेम सेट 4 आहे. क्वेश्चन नंबर 4 मध्ये डायमीटर शब्द वापरला. क्वेश्चन नंबर 5 मध्ये आर्क शब्द वापरला. क्वेश्चन नंबर 4 मध्ये व्यास हा शब्द वापरला. क्वेश्चन नंबर 5 मध्ये कंस हा शब्द वापरला. आणि आपल्याला जर कंस काय हेच जर माहिती नसेल तर मग आपल्याला सगळंच अवघड होईल पुढचं काम. आणि म्हणून थोडक्यात मी तुम्हाला आता जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन भूमितीय रचना करता सांगणार आहे. कंस म्हणजे काय तसं पहिले तुम्हाला सांगितलेलंच आहे. चला आता पहिले रफ फिगर. पहिलं टार्गेट काय? सर्कल काढा. रफ फिगर काढतो. पहिलं टार्गेट काय? सर्कल काढलं. रेडियस मनानं घेतली. सेंटर पी. चला पहिलं टार्गेट झालं. दुसरं टार्गेट आर्क काढा. ए बी. हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो. आता याची रचना कशी करायची हे तुम्हाला सांगतो. ए आणि बी, फक्त ए पॉईंट घ्यायचा. कोणता पॉईंट घ्यायचा? ए. सध्या आपल्याकडं बी नाही आणि आपण हे जोडायचं. ए बी हा जोडला. पी या पॉईंटवरून आपल्याला अँगल काढायचा आहे. कितीचा? 100चा. इकडं ए आहे म्हणून इकडचा 0 घेतला. 0, 10, 20, 30, 80, 90, 100. हा आला बी. मग याला बीला जोडा. हा झाला 100 डिग्री. हा आहे सेंट्रल अँगल. जितकं मेजर सेंट्रल अँगलचं तितकंच मेजर आर्कचं. जितकं माप केंद्रीयपणाचं तितकंच माप कंसाचं, तितकंच माप लघु कंसाचं. चला एक टार्गेट झालं. सेकंड झालं. आता थर्ड आपल्याला टँजंट काढायच्या, स्पर्शिका काढायच्या. ते येतात आपल्याला, त्या काही जास्त अवघड नाही. मित्रांनो ही झाली आपली रफ फिगर. काय झालेली आहे? रफ फिगर. आपले टार्गेट काय काय सांगा मित्रांनो? पहिले सर्कल काढायचं. चला सर्कल काढा. काही रेडियस आहे का? नाही, रेडियस नाही. मनानच काढतो. पहिले सेंटर घेतो पी. अंदाजे सर्कल काढलं. थोडं याला डार्क करून घेतो. तुम्ही करू नका, तुम्हाला गरज नाही. तुमच्याकडे पेन्सिल आहे आणि मला व्हिडिओमुळे ते डार्क केलं मी. कुठंही मनानं ए पॉईंट घ्या. इथं घेतला ए पॉईंट. कोणता पॉईंट घेतला? ए.
आता कोन मापक ए आणि पी जोडा स्केलच्या साहाय्याने. कोन मापकाचा चौक बरोबर पी वर ठेवा. 0 लाईनला टच होऊ द्या. इकडं ए आहे, इकडं ए आहे म्हणून इकडचा 0 घेतला. 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. पुन्हा एकदा पहा, इथं प्रोटेक्टर ठेवलं, कोन मापक ठेवला, याला मॅच केलं. हा पॉईंट पी वर घेतला, इकडचा 0 घेतला आणि इकडं 100 वर मार्क केलं. 100 वर काय केलेलं आहे? मार्क. स्केलच्या साह्याने हे जोडा. याला म्हणा बी. हा कितीचा अँगल झाला? 100चा. इथं लिहून टाका, मेजर ऑफ अँगल ए पी बी इक्वल टू 100 डिग्री इक्वल टू मेजर ऑफ आर्क ए बी. पुढे काय लिहायचं? मेजर ऑफ आर्क ए बी. कारण लिहा, मराठीत केंद्रीय कोन, इंग्रजीत सेंट्रल अँगल. अर्धा मार्क आहे मित्रांनो हे लिहायला. अँगल काढून घ्यायचा 100चा आणि दोघांचं मेजर सेम झालं. मित्रांनो आपलं जे मेन टार्गेट होतं ना, आर्क किंवा कंस काढायचं, ते पूर्ण झालेलं आहे. आता एकदम सोपं आहे. आता येतं आपल्याला. आता आपण ओ आणि ए पासून वाढवू. याला वाढून घेतलं. चला ए वर ठेवायचं. पी इतका अंतर घ्या. इकडे बी एक चॉप मारा. पी इतका अंतर घ्या. एक चॉप इकडं, एक चॉप इकडं. चला आता याला नाव देतो सी. पी आहे. सी पीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर लंब दुभाजक काढा. सी अर्ध्यापेक्षा जास्त अंतर 1, 2. मी थोडंसं पुसून घेतो. आता मित्रांनो तुम्ही हे लिहिलं असेल, पुसतोय आता मी याला. चला सी अर्ध्यापेक्षा जास्त अंतर 1, 2. मेटल पॉईंट सीपीचा काढायचा आहे. कुठे ठेवू मेटल पॉईंट? आता पी वर. बरोबर. 3, 4 आणि स्केलच्या साह्याने हे जोडायचं आहे. याला नाव द्या यल. याला परपेंडिक्युलर, याला बायसेक्टर. ही झाली पहिली टँजंट. आता दुसरी टँजंट. पुन्हा याला वाढवा. कुठे ठेवायचा मेटल पॉईंट? बी वर. पी इतका अंतर घ्या. इकडं चॉप मारा. हा झाला डी. आता पी डीचा लंबदुभाजक काढायचा. पी डीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा. पी वर ठेवा. अर्ध्यापेक्षा जास्त अंतर 1, 2. डी वर ठेवा. 3, 4. स्केलच्या साह्याने हा पॉईंट आणि हा पॉईंट दोन्ही चॉप एकमेकांना इंटरसेक्ट होतात. हा पॉईंट स्केलच्या साह्याने जोडा. हा झाला परपेंडिक्युलर, हा झाला बायसेक्टर. ही झाली लाईन एम. या प्रकारे 2 टँजंट आपण काढलेले आहेत. किती टँजंट काढलेले आहेत? 2. आणि ही रचना आपण पूर्ण केलेली आहे. थोडक्यात रिवाईज करायचं. काढूच ना, पुन्हा एकदा काढू. रफ आकृती पुसून टाकतो, पुन्हा एकदा आकृती काढू आपण. म्हणजे काही तुम्हाला डाऊट असेल तर तो क्लिअर होईल. चला पहिलं टार्गेट काय? सर्कल काढा. सर्कल काढलं. पहिलं टार्गेट पूर्ण झालं. नाव काय? पी. पी पहिलं टार्गेट पूर्ण झालं. कुठं पण पॉईंट काय घ्यायचा? ए. आता अँगल थोडासा शांततेने काढायचा. याला जोडून घ्या. पी ए. आता प्रोटेक्टर असं ठेवायला थोडंसं काळजीपूर्वक पहा कसं ठेवतोय मी. या प्रकारे हा पॉईंट आहे, हा पी वर ठेवायचा आणि 0ची लाईन बरोबर एच्या लाईनीत आली पाहिजे. ए वर आली पाहिजे असं नाही म्हणणं माझं, एच्या लाईनीवर. चला 0, 70, 80, 90. 0 कुठे आपला? हा 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. हा झाला पॉईंट बी. स्केलच्या साह्यानं जोडा. व्हॉट इज द मेजर ऑफ दिस अँगल? 100 डिग्री. इथं लिहून टाका, मेजर ऑफ अँगल ए पी बी इक्वल टू 100 डिग्री इक्वल टू मेजर ऑफ आर्क, माप कंस, आर्क म्हणजे कंस ए बी. कारण लिहा सेंट्रल अँगल, केंद्रीय कोन. अर्धा मार्क आहे मित्रांनो हे लिहायला.
याचं माप 100 म्हणून याचं सुद्धा किती 100. चला आता पुढं काय करायचं सांगा. 2 टार्गेट पूर्ण झाले आपले. 2 टार्गेट पूर्ण झालेले आहेत. आता तिसरं टार्गेट टँजंट काढायचं आहे. एकदम सोपं. याला वाढवा मोठं. ए वर ठेवा चॉप. पी इतका अंतर घ्या. एक चॉप मारा पी मधून जाणारा. तितकंच इकडे एक चॉप मारा. याला म्हणा सी. आता सी पीचा लंबदुभाजक अर्ध्यापेक्षा जास्त अंतर 1 2. चला पी वर ठेवा 3 4. समजते मित्रांनो. चला सी पीचा लंबदुभाजक काढला. स्केलच्या साह्यानं हे तिन्ही पॉईंट मधून स्केल बरोबर तिन्ही पॉईंट मधून जाऊ द्या मित्रांनो. माझी स्केल थोडीशी लहान आहे त्याच्यामुळे थोडंसं अडचण आहे. हा झाला परपेंडिक्युलर. हा झाला बायसेक्टर. परपेंडिक्युलरचं साईन काढलं नाही तर ती टँजंटच नाही. अर्धा मार्क कट. चला इतक्या मेहनतीनं आपण एक मार्क कमवणार आणि कट कशाला करायचा. चला आता बी वर ठेवा. इथं पी पर्यंत एक चॉप मारा. पी पर्यंत अंतर घ्या. इकडे एक चॉप मारा. याला म्हणा डी. आता पी डीचा लंबदुभाजक काढा. परपेंडिक्युलर बायसेक्टर अर्ध्यापेक्षा जास्त अंतर 1 2. आता डी वर ठेवा 3 4. इकडे ठेवतो पुन्हा एकदा म्हणजे ते चॉप डी वर ठेवा. इथं एकमेकाला चॉप छेदले. इथं एकमेकाला छेदले. स्केलच्या साह्यानं हा आणि हा पॉईंट ई बी आणि एफ तिन्ही पॉईंट एका लाईनीत येऊ द्या. दिस इज लाईन एल. दिस इज लाईन एम. या प्रकारे मित्रांनो आपण क्वेश्चन नंबर 5 सॉल्व केलेला आहे. मित्रांनो प्रॅक्टिस. मी सुद्धा 2-3 महिने जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन पाहिलं नाही, वाचलं नाही, करून नाही पाहिलं तर एकदम करायला गेलं की गोंधळ होतो. कारण मग एकदा प्रॅक्टिसमध्ये खंड पडला की मॅथमॅटिक्स पटकन आपण 0वर येतो. असं म्हणतात ना की पर्वतावर जायचं असेल तर जायला खूप वेळ लागतो, पण एकदा जर गळती सुरू झाली शेवटच्या वरच्या टोकावरून खाली यायला वेळच लागत नाही. तुमचं खूप मॅथ पक्क आहे पण तुमचं प्रॅक्टिसमध्ये खंड पडला तुम्ही खाली यायला जर सुरुवात झाली की पाहता पाहता मॅथ एकदम डिफिकल्ट होतं आणि मार्क मिळणं अवघड होतं. मित्रांनो प्रॅक्टिसला पर्याय नाही. ललवानी स्कूल ऑफ मॅथमॅटिक्सला लाईक करा. आपली कॉमेंट्स अवश्य यूट्यूब चॅनलवर टाका. तुमच्या कॉमेंट्स माझ्यासाठी खूप मार्गदर्शक आहे. मी माझ्या पद्धतीनं समजून सांगायचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो कुठं पण काही डाऊट असेल, काही वाटत असेल तर आपलं म्हणणं यूट्यूब चॅनलवर 100% टाका. मी त्याचं निरसन करीन आणि पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये राहिलेले प्रश्न घेऊन. तोपर्यंत थँक्यू. थँक्स अ लॉट.